तर बीडच्या मस्साजोगमध्ये 2 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीनं घेतलेत। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने बीड शहर ठाण्यामध्ये घेण्यात आले असं कळतंय। दरम्यान खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी कराडच्या आवाजाचा नमुना महत्त्वाचा ठरणार आहे। कराडसह विष्णू चाटेच्याही आवाजाचा नमुना घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वाल्मिक कराड विष्णू चाटेचे आवाजाचे नमुने एक महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत। त्यांच्यामधलं संभाषण हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, दोघांमधलं झालेलं संभाषण हे एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असणार आहे आणि त्यात आवाजाचे नमुने घेण्यात आलेत। अधिक काय माहिती? मोहसिन, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? मोहसिन यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये। मात्र या संपूर्ण तपास प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडचे आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाचे घेतलेले नमुने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। महत्त्वाचा पुरावा असणार आहे, कारण या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा केला जातोय आणि त्याच दाव्याला मूर्तरूप येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सीआयडीसाठी अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे। संपूर्ण पोलीस तपासातला हा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। संपूर्ण प्रकरणात अजूनही वाल्मिक कराडचा संबंध हा केवळ खंडणीशीच जोडलेला आहे। अजूनही हत्या प्रकरणात त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये आणि त्यासाठीच हा पुरावा महत्त्वाचा ठरेल। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, नक्कीच आज वाल्मिक कराड याला जे आहे तर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यापूर्वी त्याचे जे आहे तर व्हॉइस सॅम्पल देखील घेण्यात आलेला आहे। आपण सध्या मस्साजोगामध्ये उभा आहोत आणि या ठिकाणी थोड्या वेळात धनंजय देशमुख देखील बोलणार आहे। एकंदरीत आज बऱ्याच घडामोडी या सगळ्या प्रकरणात घडण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला जी 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली होती ती आज संपते आणि आज त्याला जे आहे तर न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर सीआयडी काय काय मुद्दे मांडतं हे देखील महत्त्वाचं असणार आहे। सीआयडी कडून पुन्हा एकदा वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। यासोबतच वाल्मिक कराडच्या वकिलांकडून देखील वेगवेगळे दावे देखील केले जाण्याची शक्यता आहे। कालच विष्णू चाटेला देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे आज अनेक घडामोडी घडणार आहे। त्यामुळे आज वाल्मिक कराडाबाबत काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे देशमुख कुटुंबीय आहे। थोड्या वेळात ते देखील माध्यमांशी बोलणार आहे। आपण आता सध्या मस्साजोगमध्ये आहे। मात्र जे आहे तर हे सगळे कुटुंब आहे। ठीक आहे। ही सगळी आज जे आहे तर न्यायालयात जे आहे तर वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे त्यानंतर नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। मात्र एक स्थानिकांकडनं किंवा तिथल्याच रहिवाशांकडनं वारंवार आता उघडपणे बोललं जाऊ लागलेलं आहे। जसं आपण काल पाहिलं की सगळे समोर येऊन बोलतायत। इतके दिवस ते शांत होते, कुठल्याही स्वरूपात वक्तव्य होत नव्हती, एक प्रकारची दहशत जी आहे मनात तीही दिसत होती। आता उघडपणे सगळे बोलतायत। या सगळ्यावरती भाष्य करताना जी काही माहिती समोर येते त्यावरती ते समाधानी आहेत का? कारण काल आपण पाहिलं होतं दिवसभर प्रचंड गदारोळ माजलेला होता। नक्कीच आपण जर बघितलं प्रज्ञा तर काल वैभवीची जी प्रतिक्रिया होती ती अत्यंत आक्रमक पद्धतीने होती की आम्ही घरात दुःख आहे आमच्या आणि असं असताना आम्ही रस्त्यावर उतरून न्यायासाठी किती दिवस लढत बसायचं। आम्हाला न्याय हवा आहे। आमची मागणी आहे की जे या सगळ्या प्रकरणातील सह आरोपी असतील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यामुळे एकंदरीत काल जे आंदोलन केलं होतं त्यानंतर गावकरी देखील प्रचंड आक्रमक आपल्याला पाहायला मिळाले आणि आज देखील आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। मात्र रात्री पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज या सगळ्या आंदोलनाबाबत देखील काय घडामोड होते, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आज या ठिकाणी गावात येण्याची शक्यता आहे। काल एसआयटी जी जुनी यापूर्वीची एसआयटी होती ते पथक बदलून आता नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे पथक देखील आज जे आहे तर मस्साजोगा गावात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत आज बऱ्याच घडामोडी मस्साजोगा असेल किंवा केजच्या न्यायालयात पाहायला मिळणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।